शकुंतला देवी ही एक साधी आणि शांत 75 वर्षांची महिला होती, ज्यांचा चेहरा सुरकुत्याने भरलेला होता आणि तिच्या डोळ्यात थोडासा ओलावाही दिसत होता. तिचा जीवन प्रवास काही सोपा नव्हता. तिने खूप वर्षांपूर्वी तिचा नवरा गमावलेला होता. त्याच वेळी घर सांभाळणे, एकट्याने मुलांचं पालन पोषण करणे आणि सरकारी नोकरीतही कमी पगारावर जगणे सोपे नव्हते. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्या प्रामाणिकपणाने आणि कठोर परिश्रमाने त्यांनी त्यांच्या मुलाला शिक्षण दिले, घर चालवले आणि आता ती पेन्शन त्यांच्या वृद्धापकाळाचा आधार बनली आहे. मुलगा अनिल आणि सून संगीता बाहेरून अगदी आदर्श दिसत होते. शेजारचे लोक म्हणायचे की शकुंतला देवींचा मुलगा आणि सून तिची किती काळजी घेतात. पण आतलं सत्य पूर्णपणे वेगळं होतं. अनिल हळूहळू बदलला होता. सुरुवातीला तो नोकरीच्या शोधात इकडे तिकडे भटकत राहिला, छोटी मोठी कामं करत राहिला. पण त्याला नेहमीच कठोर परिश्रम आवडत नव्हते. त्याचे लक्ष फक्त सोप्या मार्गावर आणि कठोर परिश्रमाशिवाय पैसे कमवण्यावर होते. मित्रांसोबत फिरणे, महागडे मोबाईल आणि गॅजेट खरेदी करणे ही त्याची सवय बनली होती. दुसरीकडे सुनबाई संगीता बाहेर जितकी सुसंस्कृत आणि सभ्य दिसत होती, तितकीच ती आतून धूर्त आणि लोभी होती. तिला वाटायचं की तिच्या सासूची पेन्शन फक्त तिच्या सुखसोयींसाठी आहे. तिच्यासाठी पेन्शन म्हणजे महागड्या साड्या, सोने, चांदीचे दागिने, ब्युटी पार्लर, पॅकेजेस आणि चांगले कपडे घेण्याची पॉकेट आहे. शकुंतला देवींची दैनिक दिनचर्या अगदी साधी होती. सकाळी लवकर मंदिरात जाणे, तिथे बसून पूजा करणे आणि नंतर शेजारच्या महिलांशी काही गप्पा मारणे, हेच क्षण तिच्यासाठी आनंदाचे होते. पण जेव्हा ती घरी परतत होत्या तेव्हा हृदयाच्या कोपऱ्यात फक्त एकच चिंता असायची की तिचा मुलगा आणि सुनेबरोबर मार्गावर का नाही चालत. मी या सगळ्या दिवसांसाठी सगळं सहन केलं का? एके दिवशी बँकेतून पेन्शन आली. नेहमीप्रमाणे शिकून त्याला देवींनी पासबुक तिच्या मुलाला दिलं आणि प्रेमाने म्हणाली, अनिल बाळा, हे पासबुक घे आणि बँकेतून पैसे काढ. ह्या महिन्यात आपल्याला मुलांची फी, वीज बिल भरायचं आहे आणि माझी औषधंही आणायची आहे. आजकाल माझा खोकला अधिक तीव्र होत चालला आहे. अनिल हसला आणि बनावट आत्मविश्वासाने म्हणाला, हो आई, तू अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं करेन. पण त्याचा हेतू चांगला नव्हता. हुशारीने तो बँकेत गेला आणि त्याच्या आईच्या खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बदलून घेतला आणि म्हणाला, आई, आता तुला मेसेज वाचायला त्रास होत नाही, मी सगळं सांभाळतो, तू काळजी करू नकोस. हळूहळू त्याला पैसे काढण्याचे कार्ड आणि इंटरनेट बँकिंग सुद्धा गुप्त शब्दही समजला. सुरुवातीला त्याने मुलांची फी आणि घरातील लहान खर्च भागवले, जेणेकरून त्याच्या आईला त्याच्यावर संशय येऊ नये. पण काही महिन्यानंतर त्याचं खरं रूप उघड झाले. कधी नवीन स्मार्टफोन खरेदी करणे, कधी महागडे शूज खरेदी करणे, कधी हॉटेल्स आणि बारमध्ये मित्रांसोबत पार्टी करणे. पेन्शनचा मोठा भाग ह्या गोष्टींवर खर्च होऊ लागला. संगीताही मागे नव्हती. ती महागड्या साड्या आणि पर्सवर पैसे खर्च करायची, ब्युटी पार्लरमध्ये पॅकेजेस बुक करायची आणि त्याशिवाय कधी ती मुलांची छोटी फी किंवा तिचे आवश्यक खर्च भागवणे, जेणेकरून सर्व काही ठीक चालेल असे भासवायची. पण सत्य हे होते की घरातील आवश्यक खर्च, वीज बिल, स्वयंपाकाचा गॅस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शकुंतला देवी यांची औषधे वारंवार पुढे ढकलली जात होती. बऱ्याच वेळेस शकुंतला देवी म्हणाल्या, बाळा, श्वास घेण्याचा त्रास होत आहे, मला डॉक्टरांकडे घेऊन जा. पण अनिल पुढे ढकलत असे, आई, उद्याच आपण जाऊया, आज नाही. आणि संगीतालाही तिला टोमणे मारायची. ती म्हणायची, आई, डॉक्टर इतक्या छोट्या गोष्टींसाठी का? थोडं गरम पाण्याची वाफ घे, सगळं ठीक होईल. त्यांचे शब्द ऐकून शकुंतला देवीच्या हृदयातील वेदना अधिकच वाढल्या आणि तिने विचार केला की त्याला ह्या दिवसांसाठी वाढवले होते का? हेच माझ्या कष्टाचे आणि त्यागाचे फळ आहे का? एका रात्री खोकल्यामुळे तिची प्रकृती बिघडली आणि ती रडत रडत विचार करू लागली की हे दिवस पाहण्यासाठीच मी आयुष्यभर खूप कष्ट केले आहेत का? तिच्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने तिच्या पेन्शनच्या आनंदाचे साधन बनवले होते आणि तिच्या आजाराला ओझे मानू लागले होते. पण शकुंतला देवीने हार मानली नाही. तिने मनाशी ठरवले की आता तिला तिच्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवावाच लागेल. काही दिवसांनी तिने तिची समस्या तिच्या जुन्या शेजारी कमळा यांच्याशी शेअर केली.
ज्यांनी तिला एका सल्ला दिला. ती म्हणाली, ताई तू स्वतः बँकेत जा आणि तुझी पासबुक अपडेट कर, मगच खरे सत्य कळेल. दुसऱ्या दिवशी शकुंतला देवी धाडस करून बँकेत गेल्या आणि पासबुक छपातात त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दर आठवड्याला खात्यातून पैसे काढले जात होते. कधी नगद पैसे, कधी जलद पेमेंटची सेवा, कधी कार्ड स्वाईप पानावर लिहिले होते. हे डिजिटल स्टोअरमधून नवीन मोबाईल आणि श्रवण यंत्र खरेदी केली गेली होती. दुसरी नोंद रॉयल क्लब रेस्टॉरंट आणि नाईट पेव्हिलियन यासाठी होती. त्यानंतर स्टायलिश दिवा बुटीक आणि ग्लो अँड शाईन सलून सारखे खर्च लिहिले होते. मुलांचे शुल्क देखील दाखवले होते, परंतु उर्वरित पैसे काढण्याचे प्रमाण त्यापेक्षा खूप जास्त होते. काउंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी आश्चर्याने विचारले, आई तुम्ही हे सर्व स्वतः खर्च करत आहात का? शकुंतला देवी थरथरत्या आवाजात म्हणाली, नाही मुली, माझ्या मुलाकडे पैसे काढण्याचे कारण आहे. कर्मचाऱ्याने हळूहळू समजावून सांगितले, हे खात्याशी जोडलेले नंबर बदलला गेला आहे आणि इंटरनेट बँकिंग देखील सक्रिय आहे. ती पुढे म्हणाली, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कार्ड बंद करू शकता आणि नंबर तुमचा टाकू शकता. शकुंतला देवीने तिथे बसून अर्ज लिहिला आणि त्यांचा नंबर पुन्हा त्या खात्याशी जोडला. त्याच वेळी त्यांच्या मनात वेदना होत्या आणि दिलासाही होता की तिचा मुलगा आणि सुनेची दृढता समोर आली होती. ते विचार करत होते की आता या फसवणुकीचा बदला घ्यावाच लागेल आणि तोही अशा प्रकारे की दोघांनाही कायमचा धडा मिळेल. बँकेतून परतताना ती आतल्या आत थरकाप करत होती. एकीकडे मुलगा आणि सुनेच्या विश्वासघाताचे दुःख होते, तर दुसरीकडे स्वतःच्या मुलांवर विश्वास ठेवू न शकण्याचे दुःख होते. पण बाहेर येताच ती स्वतःशी म्हणाली, नाही, आता अश्रू नाही, आता मला स्वतः त्यांना धडा शिकवावा लागेल. आणि घरी परतताच तिने तिच्या चेहऱ्यावर सामान्य भाव ठेवले, जेणेकरून कोणीही तिच्यावर संशय घेऊ नये. संगीता तिने उपासमाक स्वरात विचारला, आई तुम्ही इतक्या सकाळी सकाळी कुठे गेला होता? तुमचं तर चालणंही कठीण आहे. मग शकुंतला देवी हसत म्हणाली, मुली, मी नुकतीच मंदिरात गेलेली. देवाचं नाव घेतल्याने मन हलकं होतं. आता तिच्या मनात एक नवीन दृढ निश्चय आला होता. तिने पासबुक काढले आणि तिच्या छोट्या ट्रंकमध्ये लपवून ठेवले आणि तिच्या सुनेला काहीही सांगण्यापासून टाळू लागली. आता तिला तिचा मुलगा आणि सून पैशांशिवाय कसे जगतील हे पाहायचे होते. तिने तिच्या नवीन पासबुकद्वारे बँकेतून थेट पेन्शन काढण्याचा नियम बनवला आणि हळूहळू दर महिन्याला तिच्या पेन्शनची काही रक्कम रोख स्वरूपात काढून तो हिस्सा वेगळा लपवू लागली. दुसरीकडे अनिल आणि संगीता यांना आश्चर्य वाटले की यावेळी खात्यातून पैसे का निघत नाहीत. जेव्हा त्यांनी कार्डमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा मशीनमध्ये लिहिले होते की कार्ड ब्लॉक झाले आहेत. अनिलला धक्का बसला. मग तो रागाने त्याच्या आईकडे आला. आई तू कार्ड ब्लॉक का केलेस? आम्हाला किती अडचण येत आहे. शकुंतला देवी निरागसपणे म्हणाली, अरे बाळा, मला माहित नाही हे कसे झाले. बँकवाले म्हणत होते की आता ज्येष्ठ नागरिक खात्यात सुरक्षितता जास्त केली आहे, त्यामुळे त्यांनी ते केलं असेल. संगीता त्यालाही राग आला. आई तुम्ही आम्हाला का सांगत नाही? आम्हाला मुलांची फी भरावी लागते, घर खर्च चालवावा लागतो आणि हे सगळं थांबलंय. मग शकुंतला देवी थेट बोलल्या, हे बघा बाळांनो, आता घरातील फक्त आवश्यक खर्च माझ्या पेन्शनमधून होतील. मी घर खर्चात मदत करेल. हे ऐशो आराम किंवा बिना कामाच्या अनावश्यक गोष्टींसाठी पैसे मिळणार नाही. माझी औषधं, वीज, पाणी आणि मुलांचं एवढं शिक्षण, एवढंच काम होईल. अनिल आणि संगीता आतून संतापले होते. आता त्यांचा मजेदार खेळ संपला होता. आता दोघेही त्यांच्या आईच्या विरोधात होते. अनिलने युक्त खेळायला सुरुवात केली. अनिल वारंवार तक्रार करायचा की तुमच्यामुळे आम्हाला लोकांसमोर मान खाली घालावी लागते आणि संगीतालाही टोमणे मारायची. आई तुम्हाला फक्त तुमच्या औषधांची काळजी वाटते, मुलांचं काय होईल? शकुंतला देवी सर्व काही शांतपणे ऐकत असत, पण आतून ती अति कधी बळकट होत गेली आणि तिने ठरवलं की आता ती फक्त धडा शिकणार नाही तर तिच्या मुलाला आणि सुनेला आरसाही दाखवणार आहे. दिवस गेले आणि आर्थिक अडचणींमुळे अनिल आणि संगीताचा दृष्टिकोन कमकुवत होऊ लागला. जेव्हा मुलांची फी भरण्याची उशीर झाला तेव्हा शाळेतून एक सूचना आली. मोबाईलच्या हप्त्याचा मेसेज आला होता. तेव्हा वसुलीवाले घरी पोहोचले आणि संगीताची ब्युटी पार्लर पॅकेजेस बंद झाले आणि घरात तणाव आणि कलह वाढू लागला.
सुनबाई रागाने मुलांवर ओरडू लागली आणि मुलगा रात्री उशिरापर्यंत मित्रांकडून कर्ज मागू लागला. एके दिवशी जेव्हा मुले रडत रडत त्यांच्या आईला म्हणाली, जर पप्पांनी फी भरली नाही तर ते आम्हाला वर्गातून काढून टाकतील. मग शकुंतला देवींचे मन वितळले आणि तिने लपवलेल्या पैशाने त्यांच्या शाळेची फी भरली. मुलांनी नतमस्तक होऊन त्यांच्या आजीच्या पायांना स्पर्श केला आणि निरागसपणे म्हणाली, आजी तुम्ही खरोखर देव आहात. हे ऐकून शकुंतला देवीच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने स्वतःशी विचार केला की तिचा मुलगा आणि सून मार्गभ्रष्ट झाले आहेत, पण ती ह्या निष्पाप मुलांचे भविष्य खराब होऊ देणार नाही. आता तिने तिच्या पेन्शनचा मोठा भाग तिच्या मुलांच्या शिक्षणावर आणि भविष्यावर खर्च करण्याची पुढची योजना आखली. भविष्यात तिच्या मुलाला आणि सुनेला ते पैसे मिळू नयेत म्हणून त्या बँकेत गेल्या आणि बाल शिक्षण योजनेत पैसे जमा करण्यास सुरुवात केली. जेव्हा अनिलला हे कळाले तेव्हा तो खूप संतापला आणि ओरडून म्हणाला, आई तू हे का केलेस? हे सर्व पैसे आमच्या हक्काचे आहेत. शकुंतला देवी पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाल्या, हे पैसे तुमचे नाहीत, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहेत. तुम्ही दोघांनी मला फसवले, माझ्या आजाराची चेष्टा केली आणि माझ्या कष्टाच्या पेन्शनचा अनावश्यक आनंद घेतला. आता ही पूर्ण मालिका संपेल. तिच्या या शब्दाने घरात शांतता पसरली. अनिल आणि संगीता खूप अस्वस्थ झाले आणि पेन्शनचा थेट ताबा न मिळाल्याने दोघांनाही मिळून त्यांच्या आईला वेगवेगळ्या प्रकारे अडकवण्यास सुरुवात केली. एके रात्री जेवत असताना संगीताने गोड बोलण्याचे नाटक केले आणि म्हणाले, आई तुम्ही आता खूप थकून जाता, त्यामुळे तुम्हाला आता काम करणे कठीण जाते. मग नाही तुम्ही तुमची पेन्शन आमच्या नावावर हस्तांतरित करत ना आम्ही तुमची काळजी घेऊ शकेल. शकुंतला देवी हलक्या हसल्या, म्हणाल्या, मुली मी जिवंत असेपर्यंत मी माझ्या कष्टाने मिळवलेल्या पैशांचा खर्च मी स्वतः करीन. तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. संगीताचा चेहरा निराशाने भरलेला होता, पण आतून तिने मोठ्या योजना आखल्या होत्या. काही दिवसातच अनिलने त्याच्या आईवर दबाव आणायला सुरुवात केली. तो मुलांना म्हणाला, हे बघा तुमच्या आजीमुळे तुम्हाला चांगले कपडे आणि खेळणी मिळत नाही. तिला पेन्शन आहे पण ती सर्व पैसे खर्च करत नाही. मुलांच्या मनात आजीबद्दल संशयाचे बीज पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण जेव्हा मुले रात्री आजीच्या खोलीत गेली तेव्हा त्यांना दिसले की ती खोकत खोकत औषधं घेत आहे आणि तिच्या उशीजवळ ठेवलेल्या छोट्या पेटीतून पैसे काढून गुपचूप त्यांच्या शाळेच्या नोटबुक खरेदी करण्यासाठी पाठवत होती. मुलांना त्या क्षणी समजले की खरा देवदूत कोण आहे. संगीताने पुढचा डाव केला. तिने स्थानिक महिलांमध्ये अफवा पसरवायला सुरुवात केली की आई तिची पेन्शन लपवून ठेवते, ती कधी कोणालाही काही देत नाही आणि जेव्हा आम्ही मागतो तेव्हा ती आम्हाला चोर म्हणते. हळूहळू ही अफवा सर्व परिसरात पसरली आणि काही लोकांनी तर शकुंतला देवींना टोमणे मारण्याही सुरुवात केली. इतके कंजूस असणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या सुनेला आणि मुलांनाही काहीतरी दिले पाहिजे. शकुंतला देवी आतून दुखावल्या पण बाहेरून शांत होत्या. एके दिवशी तर अनिल आणि संगीताने सर्व मर्यादा ओलांडल्या. जेव्हा ते दोघे एकत्र बँकेत गेले आणि खोटे दावे करू लागले की त्यांची आई म्हातारी झाली आहे आणि आता पैसे त्यांना सांभाळता येत नाही म्हणून तिचे खाते त्यांच्या नावावर ट्रान्सफर करावे, पण तेथील पहिली शकुंतला देवी देखील तक्रार दाखल झाली होती आणि तेथील कर्मचाऱ्यांना सत्य माहिती होते. मग बँक मॅनेजरने त्याला स्पष्ट शब्दात फटकारले आणि म्हणाले, पुन्हा असे करण्याचा प्रयत्न करू नकोस, अन्यथा तुझ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अनिल आणि संगीता अवाक झाले. आता दोघांनाही वाटलं की जर त्यांना थेट पैसे मिळू शकत नसतील तर त्यांनी त्यांच्या आईला इतका त्रास द्यावा की ती हार मानेल. कधी कधी जेवणात जास्त मीठ घालत असून टोमणे मारायची. आई आता तुमचे हात थरथरायला लागले आहेत, आता तुम्ही काय करा कामाचे. कधी कधी मुलगा म्हणायचा, आई मला वाटतं की तुला माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. या घरात तू मला दुखावला आहेस. शकुंतला देवी शांतपणे सगळं ऐकत राहिल्या. तिच्या चेहऱ्यावर वेदना होत्या पण तिच्या आतली आग आणखी तीव्र झाली होती. आता तिने ठरवले होते की ह्या वेळेस धडा असाच असेल की तिचा मुलगा आणि सुनेला तो आयुष्यभर लक्षात राहील. तिचा मुलगा आणि सुनेची रोजची द्रुतता, टोमणी आणि खोटे आरोप तिला आतून खाऊ लागले होते. पण तिने ठरवले होते की आता फक्त सहन करणार नाही तर असे पाऊल उचलणार जेणेकरून संपूर्ण परिसरासमोर सत्य उघड होईल. एके सकाळी तिने शेजारच्या कमला काकूला फोन केला आणि म्हणाली, दीदी आता ह्या मुलांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, तुम्ही मला मदत कराल का? तिकडून कमला काकू खंबीर आवाजात म्हणाला, हो ताई, आता अजून गप्प राहणे चुकीचे ठरेल. शकुंतला देवी यांनी एक योजना आखली आणि त्यांच्या पेन्शनचा मोठा भाग बँकेतून काढून घेतला आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी
आणि स्वतःच्या उपचारासाठी स्वतंत्र कायमस्वरूपी ठेवला गेला. उर्वरित पैसे त्यांनी रोख स्वरूपात ठेवले आणि नंतर शेजारच्या महिला आणि काही नातेवाईकांना बोलवून एक बैठक ठेवली आणि म्हणाली, मी विचार केला आहे की सर्वांसमोर घरचा हिसाब साफ करून घ्या. त्या संध्याकाळी जेव्हा सर्वजण आले आणि बसले तेव्हा शकुंतला देवीने सर्वांना पासबुक आणि बँक नोंदणी दाखवल्या आणि म्हणाले, हे पहा, मी खूप मेहनत करून ही कमाई केली आहे आणि ती पेन्शन कुठे खर्च झाली आहे ते पण पहा. मुलांच्या फी मधील काही रक्कम भरली गेली, पण उर्वरित पैसे महागड्या मोबाईल फोन, महागडे कपडे, हॉटेल आणि सलूनवर खर्च झाले आहेत. मला वर्षामधले धम्याचे त्रास होतात, पण मला योग्य ती रिता औषधं मिळत नाही आणि हे सर्व माझ्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने केले आहे. खोलीत शांतता पसरली होती आणि ते पाहून सर्व परिसरातील लोक आश्चर्यचकित झाले. कोणी तरी म्हटलं, हे तर खूप झाले. आईच्या पेन्शनवर विलासी जीवन जगणे आणि तिचे उपचारही न करणे म्हणजे. शकुंतला देवी पुढे म्हणाल्या, मला आता ह्या पैशांची चिंता नाही, पण मला माझ्या मुलांच्या विचाराची काळजी आहे. मला काळजी वाटते, जर मी आज गप्प राहिलो तर ते अजून बिघडवतील आणि उद्या कदाचित त्यांच्या मुलांशी असेच वागतील. अनिल आणि संगीता खूप रागवले होते. तेव्हा अनिल रागाने म्हणाला, आई, तू आम्हाला संपूर्ण परिसरात बदनाम केले आहेस. शकुंतला देवीने ठाम स्वरात उत्तर दिले. ती म्हणाली, बाळा, मी तुझी बदनामी केली नाही, ती तुझ्या कर्माने केली आहे. आत्तापासून माझ्या पेन्शनचा 1 रुपयाही माझ्या आणि मुलांच्या उपचारावर खर्च केला जाईल. तुझ्या आणि तुझ्या आनंदासाठी एकही पैसा मिळणार नाही. शेजारच्या महिला शकुंतला देवींना पाठिंबा दिला आणि एकत्र म्हणाले, ताई, तुम्ही केलं ते बरोबर केलं. अशा मुलाला आणि सुनेला धडा शिकवणे फार महत्वाचे आहे. अनिल आणि संगीताला पहिल्यांदाच जाणवले की आता त्यांचा खेळ खरोखरच संपला आहे. शेजारच्या आणि नातेवाईकांसमोर अपमान सहन करूनही त्यांचे हृदय बदलले नाही. उलट दोघे आतून रागवले होते. त्यांच्या भावना आतून अधिक विषारी झाल्या होत्या. अनिलला वाटले की त्याच्या आईने त्यांची प्रतिष्ठा खराब केली आहे. आई संगीताला हे झाले नाही सुनेला सहन. ती शेजारच्या महिलांना म्हणत होती की आईने जर तुला रंगेहात पकडले आहे, मग त्या दोघांनाही ठरवले की आता ते त्यांच्या आईला कसे तरी मानसिक दृष्ट्या अस्थिर करून पेन्शन त्यांच्या हातात घ्यायचे. आणि एके दिवशी अनिल मूर्ख असल्याचे भासवत त्याच्या आईसमोर रडू लागला आणि म्हणाला, आई, आपल्याला कर्ज फेडावे लागेल, नाहीतर आपल्याला घर गहाण ठेवावे लागेल. जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही तर आपण सर्व एक दिवस रस्त्यावर येऊ. शकुंतला देवी सर्व काही समजत होत्या. ती शांत आवाजात म्हणाली, बाळा, जर खरोखर कर्ज असेल तर मला कागदपत्रे दाखव. मी माझ्या पेन्शनमधून ते हळूहळू फेडेल, पण तुला थेट एक रक्कम पैसे देणार नाही. अनिलला खूप राग आला. मग संगीताताई म्हणाली, आई, तुम्हाला आमच्या वेदनांची पर्वाही नाही का? तुम्ही फक्त तुमच्या औषधं आणि मुलांच्या फी बद्दल रडगा न करता. मग शकुंतला देवी एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, मुलांचे शिक्षण आणि माझे उपचार ही खरी गरज आहे. तुझा दिखावा आणि तुझे ऐशो आराम ही कधीच गरज बनू शकत नाही. जेव्हा 2 युक्त्या कमी झाल्या नाहीत तेव्हा त्यांनी आणखी एक स्वस्त युक्ती वापरून पाहिली. अनिल त्याच्या मुलांना खोटे बोलून सांगू लागला की तुमची आजी तुमच्यासाठी काही करू इच्छित नाही, म्हणूनच आम्हाला समस्या येत आहेत. पण मुलांनी निरागसपणे उत्तर दिले की नाही बाबा, आजीने आमची फी भरली, तुम्ही ती दिली नाही. हे सगळं ऐकून अनिलचा चेहरा फिका पडला आणि संगीतानेही मुलांवर ओरडून राग काढला. यानंतर संगीताने आणखी घृणास्पद युक्त्या अंबवल्या. एके दिवशी शेजारच्या महिलांसमोर ती मोठ्या आवाजात म्हणू लागली, आई, आम्हाला पैसे देत नाही, उलट ती आमची बदनामी करते. आता त्यामुळे परिस्थिती अशी आहे की आम्हाला कर्ज घेऊन घर चालवावे लागते. सर्वांनी उत्तर दिले, सुनबाई, आम्हाला सत्य माहीत आहे. तुम्ही आता तुमच्या सासूचे पैसे वाया घालवणे थांबवा, नाहीतर उद्या तुमची मुले तुमच्याकडे पाठ फिरवतील. हे ऐकून संगीता अवाक झाली. शकुंतला देवी हात शांतपणे हे पाहत होती आणि तिला वाटत होते की हे दोघेही सुधारणार नाहीत. जर त्यांना खरा त्रास दाखवला नाहीत तर ते शिकणार नाहीत. त्या रात्री तिने देवाला प्रार्थना केली आणि ठरवले की आता तिला शेवटचा हल्ला करायचा आहे. असा हल्ला की तिचा मुलगा आणि सून आयुष्यभर ते लक्षात ठेवतील. शकुंतला देवीने अनेक रात्री खोकता खोकता आणि न झोपता काढल्या, पण त्या न झोपणाऱ्या रात्रीमध्ये तिने तिच्या मुलाला आणि सुनेला सुधारवण्याचा दृढ निश्चय केला. ती स्वतःशी म्हणाली, आता पुरे झाले. आता हे दोघं माझ्या असहाय्यतेचा फायदा घेणार नाहीत. मी त्यांना धडा शिकवेन, तो त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. दुसऱ्या दिवशी त्या बँकेत गेला आणि पेन्शन 3 भागात विभागावली. पहिला भाग त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि फीसाठी कायमस्वरूपी ठेवी आहे.
जमा केला, दुसरा भाग त्यांच्या औषधांसाठी आणि उपचारांसाठी वेगवेगळ्या खात्यात टाकला आणि तिसरा भाग हा सर्वात मोठा धक्का होता. त्यांनी त्यांचा एक विश्वासू नातेवाईक त्यांच्या भावाचा मुलगा मोहितच्या नावावर ठेवला, जेणेकरून कधी त्या नसतील तेव्हाही मुलांचे भविष्य सुरक्षित राहील. आता घरात अनिल आणि संगीता दृढ आणि कुरकुर चालणार नव्हती. जेव्हा पेन्शनचे पैसे आले आणि त्या दोघांनी खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक मेसेज आला, बँक बॅलन्स नाही. अनिल रागाने त्याच्या आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आई तू हे काय केलेस? तू आमच्यासाठी काही सोडले नाही का? शकुंतला देवीने सरळ नजरेने पाहिलं आणि म्हणाल्या, तुम्हा दोघांसाठी काही सोडणे हीच माझी सर्वात मोठी चूक झाली असी. तू माझी औषधे बंद केलीस, माझ्या श्वासांची थट्टा केलीस, माझ्या कष्टाचे पैसे तुमच्या अनावश्यक सुख सोयींवर वाया घालवलीस. आता तुला काही मिळणार नाही. माझी ही पेन्शन आता फक्त माझ्या नातवंडांसाठी आणि माझ्या उपचारांसाठी आहे. मग संगीता चिडून म्हणाली, आई तुम्हाला तर तुमच्या मुलावर तुमच्यावर विश्वास नाही. जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही सर्व काही सोडून आपल्या वाटेने जाऊ. मग शकुंतला देवी शांत स्वरात म्हणाल्या, जर तुम्हाला वेगळे मार्ग करायचे असतील तर नक्की करा, पण लक्षात ठेवा, मी माझ्या नाताला आणि नातीला कधीही असह्य होऊ देणार नाही. त्यांचे भविष्य ही माझी जबाबदारी आहे. तुमची नाही हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या शेजारच्या महिला स्तब्ध झाल्या आणि त्या सर्व म्हणाल्या, ताई तुम्ही जे केलं ते अगदी बरोबर आहात. स्त्री म्हातारी असो वा तरुण, जर ती स्वतःच्या पायावर उभी राहिली तर कोणीही स्त्रीचे शोषण करू शकत नाही. आणि अनिल आणि संगीतालाही पहिल्यांदा समजले की आईने आता त्यांची कमतरता ओळखली आणि आता त्यांचा खेळ संपला आहे. त्यांचा चेहऱ्यावरून अहंकार गायब होता. शकुंतला देवीच्या मनाला शांती वाटू लागली. मग तिने हळूहळू देवाची प्रार्थना केली, हे देवा, माझा मुलगा आणि सुनबाई भटकले आहेत, पण मला आशा आहे की आजचा धडा त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. ज्या दिवशी शकुंतला देवीने शेजारच्या आणि नातेवाईकांसमोर पाऊल उचलले होते त्या दिवशीपासून अनिल आणि संगीताचा चेहरा फिका पडला होता. सुरुवातीला दोघांनाही रागाच्या भरात दिवसभर आईशी बोलणे बंद केले, पण आतल्या आत त्यांना काळजी आणि लालचेची ओझे खाऊ लागली. अनिल जेव्हा जेव्हा त्याच्या मित्रांना भेटायला जायचा तेव्हा कोणी ना कोणीतरी त्याला टोमणे मारायचे की तुझ्या आईने तुला सर्वांसमोर आरसा दाखवला, आणि हळूहळू त्याचे मित्रही त्याच्यापासून दूर जाऊ लागले होते. संगीता जेव्हा जेव्हा रस्त्यावर यायची तेव्हा तेव्हा स्त्रिया हसायच्या लागायच्या आणि कुजबुजायच्या लागायच्या की ही ती सून आहे जिने तिच्या स्वतःच्या सासूच्या औषधाचे पैसे हिसकावून घेतले होते. हे सर्व ऐकून तिचा चेहरा लाल झाला होता. एके दिवशी पुन्हा मुलांची फी जमा करण्याची सूचना आली, पण यावेळी त्यांच्या आजीने ती आधीच जमा केली होती, त्यामुळे मुलांचा अभ्यास थांबला नाही. आयुषने संध्याकाळी त्याच्या वडिलांना सांगितले की बाबा तुम्ही कधीच काही केले नाही, पण आजीने आमची फी भरली. तुम्ही तुमची नेहमी म्हणता की आजी वाईट आहे, पण आमची आजी ही खरी हिरो आहे. हे ऐकून अनिलने मान खाली घातली आणि पहिल्यांदाच त्याला वाटले की त्याने खरोखर काय गमावलं आहे. रात्री शकुंतला देवी खोकू लागल्या. जेव्हा तिला खोकल्याचा झटका आला होता आणि ती औषध घेऊ लागली तेव्हा तिच्या खोलीच्या दारापाशी उभी राहिली आणि तिला आठवू लागले की कसे तिने महागड्या साड्या आणि पार्लरवर पॅकेजवर व पैसे घालवले होते आणि एकीकडे घरातील वृद्धांवर औषधांसाठी धडपडत होती. अचानक अपराधीपणाने तिच्या हृदयाला धडक दिली, पण अहंकार अजूनही जिवंत होता म्हणून ती काही बोलली नाही. अनिललाही एकटं वाटू लागले. मित्रांच्या पार्ट्या थांबवल्या होत्या. कर्जदार दररोज त्याच्या घरी येत असत आणि गेटवर पैसे मागत असत आणि त्याच्यासाठी त्याच्या आईचे पैसे उपलब्ध नव्हते. हळूहळू त्याला जाणवले की त्याच्या मजा मस्ती करणाऱ्या स्वभावामुळे तिच्या आईचे नुकसान तर झाले, पण मुलांसमोर त्याचा आदरही नष्ट झाला आहे. याच सुमारास शेजारच्या एका वृद्ध काकाचे निधन झाले. त्यांची अस्वस्थता अगदी शकुंतला देवीसारखीच होती, पण फरक एवढाच होता की त्यांची मुलं त्यांची काळजी घेत नव्हती आणि शेवटी त्यांनी जीव सोडला. या घटनेने अनिलच्या मनाला खूप दुखापत झाली आणि त्याने विचार केला की जर मी माझ्या आईला अशा प्रकारे छळले तर कदाचित उद्या मलाही असेच नशीब भोगावे लागेल. त्या रात्री अनिल आणि त्याच्या आईच्या पायापाशी बसला आणि हळू आवाजात म्हणाला, आई मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. तुझ्या औषधाचे पैसे देखील मी थांबवले. तू कष्टाने मिळवलेल्या पेन्शनचा मी अनावश्यक आनंद घेतला. आता मला समजलं आहे की मी माझ्या मुलांसाठी चुकीचे उदाहरण ठेवले आहे. शकुंतला देवीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते तर आरामाचे होते. तिने तिच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा सुधरायचा जास्त वेळ लागत नाही. जर तू मनापासून बदललास तर मला दुसरे कशाचीही गरज नाही. हे ऐकून संगीताला आतून लाज वाटली. ती पहिल्यांदा आईच्या पायाजवळ बसली आणि म्हणाली, आई
मीही माझी चूक मान्य करते. हो, लोभामुळे मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे. जर तुमची इच्छा असेल तर आम्हाला एक संधी द्या. शकुंतला देवी एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, मी तुम्हाला आधीही संधी दिली होती, पण ती तू गमावली होतीस. आता मी पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवेल, पण अट अशी आहे की घराचे पैसे फक्त गरजेच्या गोष्टींवर खर्च करावेत. मुलांच्या शिक्षणावर आणि माझ्या उपचारांवर पहिले खर्च होतील, ऐशोआराम आणि अनावश्यक गोष्टींवर नाही. अनिल आणि संगीताने होकार आरती मान हलवली आणि त्या रात्रीनंतर घरातील वातावरण हळूहळू बदलू लागले. पूर्वी दिवस रात्र देखावा आणि लहरींमध्ये मग्न असलेला अनिल आता वेळेवर घरी परतू लागला होता. छोटी छोटी कामे करू लागला आणि नोकरीच्या शोधात गंभीर झाला. तो जेव्हा जेव्हा मुलाखतीसाठी जायचा तेव्हा त्याची आई त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आणि दुसरीकडे दरमहा महागड्या साड्या घेणारी आणि सौंदर्य प्रसादांवर खर्च करणारी संगीता आता घर कामांवर आणि मुलांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करू लागली. त्यांना अभ्यासात मदत करू लागली आणि सासूला वेळेवर औषधं देण्यासाठी जबाबदारीने तिने स्वतः घेतली. या बदलामुळे शकुंतला देवींची तब्येत सुधारू लागली, कारण आता ही कधीही तिची औषधे चुकवत नव्हती. अनिलही तिला दर आठवड्याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ लागला. संगीता तिची चांगली काळजी घेऊ लागली. संगीताने सासूसाठी वाप यंत्र आणि न्यूबलायझर स्वच्छ ठेवले आणि वेळेवर इन्व्हेलर दिले. हे सर्व पाहून शेजारी थक्क झाली. आईचे पैसे वाया घालवणारा मुलगा आणि सून आता तिची सेवा करू लागली. मुलेही आता आनंदी होऊ लागली. पूर्वी वडील, आई आणि आजी यांच्यातील भांडणे पाहून त्यांना वाईट वाटायचे, पण आता सर्वजण एकत्र बसून जेवण करायचे. मुलं हसत खेळत होती आणि घरात शांतता होती. एके दिवशी आयुष निरागसपणे म्हणाला, आजी, आता आपले घर खरोखरच घरासारखे वाटते. हे ऐकून शकुंतला देवी भावूक झाल्या. काही दिवसांनी अनिललाही एक छोटीशी नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण मेहनत सार्थकी लागली. त्याने त्याचा पहिला पगार आणला आणि तो त्याच्या आईच्या हातात दिला आणि म्हणाला, आई, हे तुमच्या औषधासाठी आणि मुलांच्या वह्या पुस्तकांसाठी आहे. शकुंतला देवी त्यांच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, जेव्हा कमाई प्रामाणिक असते, जर ती कमी असली तरी आशीर्वाद नक्कीच मिळतो. संगीतानेही परिसरातील महिलांसमोर कबूल केले की लोभामुळे तिच्याकडून चुका झाल्या होत्या, पण आता तिला खरोखर बदलायचं होते. मग सर्वजण म्हणाले, कधीही न होण्यापेक्षा उशिरा का होईना, पण जे झाले ते बरे झाले. घराची परिस्थिती सुधारू लागली होती. तिने वेळेवर वीज बिल भरायला सुरुवात केली होती. मुलांचा अभ्यास चांगला चालू झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शकुंतला देवीच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. आता तिला वाटले की तिचे आयुष्यभराचे कष्ट व्यर्थ नाही गेले. संध्याकाळच्या प्रार्थनेत ती म्हणाली, देवा, तू मला माझ्या मुलाला आणि सुनेला सुधारायचे जे धाडस दिले त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. जर मी त्यावेळी गप्प राहिले असते तर कदाचित ते कधीही सुधारले नसते. दृढ निश्चयाने घडलेला हा बदल संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला. बघा, एका वृद्ध आईने तिच्या शांतपणाने आणि ध्येयाने घराची काळजी घेतली आणि घर तुटण्यापासून वाचवले. अनेक महिला त्यांच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येऊ लागल्या. मग ती हसत म्हणाली, भीतीने गप्प बसू नका. तुम्ही आपल्या हक्काचे रक्षण करायला शिका आणि ते करण्यासाठी धाडस करा. मग पहा, दुसऱ्याच दिवशी तुमचे घर बदललेले दिसेल. अनिल आणि संगीता यांची त्यांच्या नातेवाईकांमध्ये एक नवीन प्रतिमा बनू लागली. जे लोक त्यांना टोमणे मारायचे ते आता म्हणू लागले की बरं झालं वेळेवर सुधारली, कारण पालकांचे आशीर्वाद हीच त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. मुलांना हे देखील समजले की त्यांची आई ही खरी आदर्श आहे. आयुष आता त्याच्या निबंधात लिहितो की माझी आजी माझी सर्वात मोठी नायिका आहे. तिने मला शिकवले की पैसा हा विनाकारण सुखांवर नसून तर घरचा आणि कुटुंबाच्या कल्याणावर खर्च केला जातो. परी आता अभिमानाने म्हणते की माझी आजी सर्वात बेस्ट आहे. कालांतराने आर्थिक संकटही कमी झाले. अनिललाही बढती मिळाली. संगीताने घरूनच छोटे मोठे शिवणकाम करायला सुरुवात केली आणि अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले. आता बिल भरण्याची, शाळेची फी आणि औषधे कधीच थकत नव्हती. एके दिवशी संपूर्ण परिसराने शकुंतला देवी यांचं अभिनंदन केलं. वय काही असो, ध्येय आणि शांतपणाने परिस्थिती बदलता येते. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि त्या म्हणाल्या, मला आता इतर कशाचीही गरज नाही. माझी मुले सुधारली आहेत, माझी नातवंडेही आनंदी आहेत आणि हाच माझा सर्वात मोठा विजय आहे. लक्षात ठेवा, पैसा येतो आणि जातो, पण जर एखाद्या नात्याचा विश्वास तुटला तर तो पुन्हा निर्माण करण्यासाठी आयुष्यभर वेळ लागतो. हा माझा सर्वात मोठा धडा आहे. विश्वास आणि प्रेम हीच खरी संपत्ती आहे. आणि अनिल आणि संगीता तिच्या पाया पडून रडत म्हणाले, आई, जर तू आम्हाला धडा शिकवला नसता तर आम्ही कधीच सुधारलो नसतो. आज मला समजले आहे की खरा आनंद पैशात नसून तुझ्या आशीर्वादात आहे. शकुंतला देवीने दोघांनाही मिठी मारली आणि देवाचे आभार मानले आणि म्हणाली, माझी पेन्शन कधीच तुझ्या किंवा
माझ्या अनावश्यक सुखसोयीसाठी नव्हती, ती माझ्या आजारपणासाठी आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आपल्या घरासाठी होती. जेव्हा तू एखाद्याच्या आजाराची चेष्टा केली तेव्हा मला भीती वाटत होती की तुला जीवनाचे सत्य कधीच समजणार नाही. पण आता मला समाधान आहे, तुम्ही दोघी योग्य मार्गावर आहात. आणि त्याच दिवशी मुलाने त्यांच्या आजीसाठी एक छोटीशी पूजा आयोजित केली. आयुषने सर्वांसमोर म्हटलं, आई वडिलांचा आदर हाच सर्वात मोठा धर्म आहे. रात्री तिच्या खोलीतून बसून शकुंतला देवी फक्त एकच गोष्ट म्हणाली, हे देवा, आता मला शांती मिळाली आहे. माझे कष्ट, माझे अश्रू आणि माझे मन फळाला आले आहे. माझ्या मुलाला आणि सुनेला समजले आहे की पालकांची कमाई मुलांच्या शिक्षणावर, सुखसोयींवर नाही तर कुटुंबाच्या खऱ्या उपजीविकेसाठी आहे. ही गरजा आणि भविष्यासाठी आहे. हा माझा सर्वात मोठा धडा आणि सर्वात मोठा विषय आहे. आता घरात शांतता होती, नात्यांमध्ये प्रेम होते आणि हे सत्य प्रत्येकाच्या हृदयात बसले होते की पैसा कधीही नात्यांपेक्षा मोठा नसतो. ही कथा आपल्याला शिकवते की पालकांचे कठोर परिश्रम, कुटुंबाची पेन्शन किंवा इतर कमाईवर मुलांच्या 2-4 दिवसांच्या आनंदासाठी नाही तर ती आयुष्यभर सेवेसाठी आणि संरक्षणासाठी आहे. आणि हे आपला मुलगा आणि सुनेला समजले तर घरात पैशामुळे कधीही संघर्ष होणार नाही. आणि जर समजले नाही तर शकुंतला देवीने ज्याप्रमाणे आपल्या मुलांना आणि सुनेला योग्य पद्धतीने धडा शिकवला त्याचप्रमाणे काळही त्यांना धडा शिकवेल. प्रिय मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.